नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. पुस्तकं, लेखक आणि वाचक यांच्यातला दुवा म्हणजे हे आनंदाचं पान. नेहमी आपण या कार्यक्रमात नवनवीन पुस्तकांबद्दल जाणून घेतो, पण आजचं आनंदाचं पान विशेष आहे. उदगीरमध्ये साहित्य संमेलन पार पडतंय आणि या 95व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाचे अध्यक्ष काय मतं मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. यापूर्वीही अनेक नामवंत साहित्यिकांनी या व्यासपीठावरून अत्यंत परखड मतं मांडली आहेत. लेखिका दुर्गा भागवतांनी आणीबाणीच्या दरम्यान झालेल्या साहित्य संमेलनात केलेलं भाषण अजूनही आठवलं जातं. अगदी अलीकडे बडोद्याच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजा तू चुकत आहेस असं थेट विधान केलं होतं. भारत सासणे यांचंही भाषण अत्यंत परखड झालंच आहे, पण त्याबरोबर सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल साहित्यिकांना काय वाटतं हे त्यांनी स्पष्टपणे मांडलंय. आज आपण त्याच भाषणातला एक महत्त्वाचा भाग ऐकणार आहोत. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आपणाशी संक्षेपाने बोलताना मला अतिशय आनंद होतो आहे. मित्रहो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्वक विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये काळ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतन परंपरेमध्ये आपण स्वीकारली. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की दिवस रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या पांढऱ्या चौकटींवर स्त्री पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्ध विषयक खेळ काळ स्वतःच पाहत रमत बसलेला असतो. मला स्वतःला भर्तृहरीची ही कल्पना भव्य आणि थरारक वाटलेली आहे. ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते. काळ स्वतःच जर भोगता असेल तर सामान्य माणूस कोण आहे हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, द्यावं लागणार असतं. आपल्या सर्वांना माहीत आहे की बोटाला धरून काळाने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडातून फिरवत आणलं. आपण यंत्रयुग अनुभवलं, तंत्रयुग अनुभवलं, अणुयुग आणि अवकाश युग अनुभवलं आणि आता आपण ब्रह्मयुगात प्रवेश केलेला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे, संमोहित झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून राहिलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोललं पाहिजे, सांगणं अपेक्षित आहे. आणि याबाबत आधीपासून साहित्याने वेळोवेळी काही एक सूचन करून ठेवलेलं आहे. निर्मिती प्रक्रियेचा आंतरिक अस्वस्थतेशी संबंध असल्यामुळे आपण अस्वस्थ आहोत असं विधान प्रतिभावंत कलावंत जगभर करताना दिसतात. मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचं उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने मला देखील हा प्रश्न विचारला जातो. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. एखाद्या जिवंत ग्रहाच्या भागामध्ये विविध रसायनांमुळे आणि चुंबकीय वातावरणांमुळे जशी वादळं निर्माण होतात तशी अंतस्थ वादळं कलावंतांच्या मेंदूमध्ये निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्म्स निर्मितीच्या विविध शक्यता निर्माण करतात. कलावंत अस्वस्थ असण्याचं हे एक कारण आहे. आपण का लिहितो याची एक काही आंतरिक जाण निर्माण झाली असेल आणि कोणासाठी लिहायचं आहे हे स्पष्ट झालं असेल तर पुढे लेखकाच्या अडचणींची सुरुवात होते. सर्वसामान्य माणसाच्या जीवनव्यवस्थेतील छोट्या छोट्या लढायांबद्दल लेखक आस्था बाळगतो तेव्हा तो थोडा स्थिर झालेला असतो. साहित्य क्षेत्रामध्ये परिचित झालेला असतो. त्यामुळे पुढे व्यवस्था तुम्हाला कमिट करायचा आग्रह धरायला लागते. तुम्हाला कदाचित सामाजिक बांधिलकी आहे की नाही याबाबत एक झाडाझडती एव्हाना होऊन गेलेली असते. त्यानंतर लेखकावर दबाव वाढू लागतो. तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रश्न विचारले जाऊ लागतात आणि हे प्रश्न कदाचित उद्धट देखील असतात. अहो, तुम्ही कोण आहात? तुम्ही व्यवस्था विरोधी आहात काय की व्यवस्थेचे समर्थक आहात? तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात? तुम्ही कोणत्या गटाचे आहात? कोणत्या कळपामध्ये तुम्ही जाऊन पोहोचला आहात? इत्यादी प्रश्न त्याला विचारले जातात. मात्र अंतःप्रकाशात आपली स्वतःची वाट त्याला स्वतःच शोधायची असते. मित्रहो, काही चिंता या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. लेखक या नात्याने आणि चिंतनशील साहित्यिक या नात्याने जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की वृत्ती गांभीर्याने लिखाण करणाऱ्या चिंतनशील लेखकाला साहित्याअंतर्गत आणि साहित्यबाह्य विषयांबाबत देखील काही एक चिंतन मांडावं लागतं आणि काही चिंता देखील व्यक्त कराव्या लागतात. या ठिकाणी रसिक जाणकार उपस्थित असल्यामुळे त्यांच्यासमोर मी विचारार्थ काही मुद्दे ठेवतो. आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे.
काही वर्षापूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून, संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून, तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामध्ये दिसला होता. मात्र आता हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलीकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा व्हायला लागलेला आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबद्दल आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्य दर्शनातून का वगळला जातो आहे याची चिंता आपण करायला पाहिजे आणि त्याला पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे. सामान्य माणसाबद्दलचं कोणतं आकलन आपल्या लेखकांना झालं हा प्रश्न देखील तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही प्रेयस आणि श्रेयस यामध्ये अडकलेला आहे. तो सत्य म्हणजे काय याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरीत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा अभ्यास करत नाही असं निरीक्षण आहे. सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेमध्ये असताना, त्याचा आंधळा प्रवास सुरू असताना, अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून बसलेली असताना आणि त्याला परिवर्तन पाहिजे असताना, शोषणमुक्त समाज त्याला हवा असताना, भ्रष्टाचारातून पिळवटून त्याला नको असताना आपण त्याच्या दुःखाचा परिहार कसा होईल याबाबत आपल्या साहित्याने चिंता केली पाहिजे. एक विचित्र अशी घटना ज्याची नोंद मी या ठिकाणी करतो. साहित्याच्या परिघामध्ये एक तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. व्यक्तिगत पातळीवर अनेकांची टिंगलटवाळी कोणी करत असेल तर त्याबाबत फारशी चिंता बाळगण्याचं कारण नसतं, कारण ही वैयक्तिक मतं असतात. मात्र परप्रकाशित, परभृत इतरांच्या मधील सामान्य अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथित तुच्छतावाद आणि प्रदूषण पसरवत राहिलेले असतात. ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरुचीचा अपमान होतो, मेहनती साहित्यिकांचा अवमान होतो. याची दखल सहसा घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून मराठी साहित्याचं आपण काही नुकसान करतो आहोत काय याची जाणीव नसते. ज्येष्ठ नाटककार श्री महेश एलकुंचवार यांनी या संदर्भामध्ये उघड नाराजी व्यक्त केली आहे. पण हा अपवाद वगळता या तुच्छतावादाबद्दल सहसा बोललं जात नाही. मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुत रस हद्दपार करून टाकलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान याच्या कोड्यांनी भरलेलं निरस असं झालेलं आहे. लांब नाकाच्या चिटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या, जादूगार इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरामध्ये ढकलून दिलेला आहे. संस्कारवादी आणि बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडली. विशिष्ट वयामध्ये अद्भुत रसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेले आणि विकसित व्यक्तिमत्वाची बनतात असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. एखादा समाज संस्कृती नष्ट करायची असेल तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट करतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतींच्या ग्रंथालयांवर हल्ला केलेला आहे असं इतिहास सांगतो. आपण मात्र स्वतःच आपली ग्रंथालयं स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिणी करून टाकलेली आहेत. याबाबत आपण सर्वांनी चिंता वाहिली पाहिजे. मराठी साहित्य संशोधनामध्ये आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा काय याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार जरी नसला तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की परदेशामध्ये शेक्सपियर इत्यादी लेखकांची हस्तलिखितं जपून ठेवणं शक्य असेल तर आपल्या मास्टर स्टोरी टेलर्सची हस्तलिखितं आणि हस्ताक्षरं आपण का जपून ठेवू शकलेलो नाही. उदाहरणार्थ नाथ माधव किंवा गोना दातार किंवा अन्य मास्टर स्टोरी टेलर्स यांच्या प्रचंड कामकाजाची हस्तलिखिते आपण उपलब्ध करून ठेवू शकलेलो नाही आहे. या एकूण उदासीनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोललं पाहिजे. काही टीकाकारांनी असं दाखवून दिलेलं आहे की मराठी साहित्याचं विश्व नेहमी कर्मठ, स्थितिवादी, आत्मकेंद्री असं राहिलं. त्यातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वमान्य माणसाच्या जगण्याबाबत काही एक करुणा वाटते का हा जुना प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमध्ये सादत हसन मंटोने अनेक वर्षापूर्वी उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोरकीपर, टांगेवाले, रस्त्यावरचे अंग मेहनतीची कामं करणारे अशा सर्वांच्या जीवन व्यवहाराबद्दल विलक्षण करुणा व आस्था मंटोंच्या कथामध्ये प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही आपल्याला मंटो मिळालेला नाही. अद्यापही मराठी कथेमध्ये करुणा स्वरूपाचं लिखाण झालेलं नाही. करोनाने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग शिकवलं
म्हणजे माणसाने माणसापासून दूर जाणं, ते आपण तर करत आलो. करोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं, पण ज्यांच्या हाताला रक्त लागलेलं आहे किंवा पापाचा स्पर्श झालेला आहे ती मंडळी शेक्सपियरच्या त्या नाटकातल्याप्रमाणे वॉश माय हँड्स असं म्हणत देखील नाही आहेत. हे देखील लेखक पाहतो आहे. लेखक हे सगळं पाहतो, सगळं आठवतो, पण हे आठवलेलं त्यांनी सांगितलं मात्र पाहिजे. सत्यवदन हा लेखकाचा धर्म, निर्भयता हा त्याचा धर्म, विश्वबंधुत्व, वात्सल्य हा त्याचा धर्म. त्या धर्माला तो जागला पाहिजे. सर्जनबळाचं विस्मरण त्याला आणि समाजाला परवडणार नसतं. तेव्हा लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे, ते प्रश्न तुम्ही मला विचारता, म्हणून तुम्हाला हे विस्ताराने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मेंदूमध्ये दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा अच्छे दिवस येतील असा मला विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणं त्याला कर्मप्राप्त असतं आणि त्याला दुसरा तरुणोपाय देखील नाही. आशावादी असणं ही त्याची अपरिहार्यता देखील आहे. आशावादी असणं या व्यतिरिक्त तो दुसरं काय करू शकतो. माझे हे 2 शब्द आपण शांतपणे ऐकले, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. अत्यंत स्पष्टपणे भारत सासणेंनी साहित्यिकांच्या वतीनं भाषणातून सध्याच्या परिस्थितीवर मतं मांडलीत. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते. त्यांनीही आज साहित्यात सत्तेला चीअर करणारे चीअर लीडर्स तयार झालेत, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असं म्हणत या प्रवृत्तीवर टीका केली आहे. नमस्कार. मी थोडंसं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनबद्दल, जो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याबद्दल बोलतो. हल्लीच काश्मीर फाईल सिनेमा प्रदर्शित झाला, त्यावर खूप वाद चालू आहे. चित्रण एकतर्फी झालं आहे, चित्रपटात दाखवण्यात येतं ते अर्धसत्य आहे असं मांडणारे आहेत. अलीकडेच माझ्या एका तरुण मित्राचं पुस्तक जाळण्यात आलं. आपल्याला जे पसंत नसेल ते जाळून टाकणे. एखादं पुस्तक तुम्हाला आवडत नसेल, पसंत नसेल, पटत नसेल तर त्यावर बंदी आणणे हे उत्तर नव्हे. चपखल उत्तर द्यायला हवं तर दुसरी बाजू मांडणारं पुस्तक लिहावं किंवा विचार काढावा. आपल्या संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तळी उचलून धरलेली आहे. अर्थात त्याचा उपयोग कुणाची निंदा नालस्ती करण्यासाठी करू नये. हे मूलभूत तत्त्व समजण्याएवढे आपले लेखक सुज्ञ आहेत. तरीही आपले तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी लिहिलेल्या मातृभगन कादंबरीवर सनातनी प्रवृत्तीचे लोक तुटून पडले. इतक्या धमक्या लेखकाला दिल्या की पेरुमल मुरुगनला लेखणी खाली ठेवून पब्लिकली जाहीरपणे सांगावे लागले, पेरुमल मुरुगन हा लेखक मेला म्हणून. प्रतिभावंत साहित्यकारांना असा मनस्ताप होतो तेव्हा त्याचा थोडाफार परिणाम लेखनावर झाल्याशिवाय राहील का? साहित्य जर प्रफुल्लित ठेवायचं असेल तर अधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. पण जेव्हा सत्तेला माज चढतो तेव्हा निर्बंध लादले जातात. एकाधिकारशाही बळकट करता फॅसिझमला खतपाणी मिळतं. अशा वेळी साहित्यकार हात पांघरून गप्प बसू शकतात का? तुम्हाला आठवत असेल जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा त्या आणीबाणीला आपल्या लेखकांनी महाराष्ट्रातील प्रमुखपणे पण सगळीकडे लेखकांनी प्रखर विरोध केला होता, कडाडून विरोध केला होता. आपल्या दुर्गा भागवतांना बघा ना, दुर्गा अवतारच धारण केला होता. अनेकांचा विरोध साहित्यातून प्रकट होत होता. पण सत्तेपुढे नांगी टाकणारे आपल्याकडे खूप जण आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याची प्रतिभा व प्रज्ञा कुठे गवत खाते हे मला माहीत नाही. आपल्याकडे चीअर लीडर्स, साहित्यिकामध्ये चीअर लीडर्स तयार झालेत. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. सत्तेवर जो येतो त्याच्यासाठी चीअर्स करणारे, ह्याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि मला वाटतं त्यासाठी विद्रोही लेखक, बंडखोर लेखक आणि प्रत्येक लेखक हा बंडखोरच असला पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. साहित्यिक दामोदर मावजो आणि भारत सासणे दोघांचीही भाषणं समाजाबरोबरच साहित्यिकांनाही विचार करायला भाग पाडणारी होती. या 95व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
त्यांनीही भाषणात प्रचारकी साहित्य अत्यंत धोकादायक आहे, अशा प्रचारकी साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळतं असं मत व्यक्त केलंय. साहित्य आणि राजकारण यांचा अचूक संबंध आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण हे उत्तम साहित्यिक होते. लेखणीतून क्रांती घडली आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीनं पाणी पिवले. पण आजकाल ठराविक विचार झालेला पोषक अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीवर काही घटक भर देतात. लोकसाहित्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. प्रोपगंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकत्व उजवते. हिटलरनं माइन काम्फ नावाचं पुस्तक आणि त्या माध्यमाद्वारे केलेला मतप्रचार हे त्याचं भयानक उदाहरण आहे. आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रचार फैलवण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून होतो. याच्याबद्दल आपण जागरूक राहण्याची गरज आहे. शरद पवार यांच्या भाषणातला महत्त्वाचा भाग आत्ता आपण ऐकला. साहित्य संमेलनाबद्दल आणखीही काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही बघत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.